राम राम. तर आज मी व माझा मित्र संकेत निघालो एका अशा किल्ल्यावर ज्याच्या आकाराप्रमाणेच त्याचं नाव आहे, आणि तो म्हणजेच किल्ले तिकोना. मी गेले 4 दिवस मुळशी तालुक्यात आहे. मग आलोच आहे तर म्हणलं मुळशीतील किल्ले तरी करूया. तसं पाहायला गेलं तर मुळशी मावळ हा माझा आवडता भाग आहे. मग काय म्हटलं, चला जरा बाहेर पडू आणि व्हिटॅमिन डी चा कोठा पूर्ण करू. संकेत आणि मी निघालो किल्ले तिकोनाच्या दिशेने. मस्त ऊन वारा खात खात शेवटी आम्ही पायथ्याला पोहोचलोच, आणि एकदम कडक उन्हात आम्ही चढाई सुरू केली. मजल दर मजल करत आम्ही आलो किल्ल्याच्या प्रमुख द्वाराजवळ. किल्ल्यात यायला एवढंच एक मुख्य द्वार आहे. दरवाजातून आत प्रवेश केला, पुढे मस्त असा पायरी मार्ग लागला. थोडेच पुढे गेल्यावर लागला वेताळ दरवाजा. गडावर भरपूर प्रमाणात डागडुजीचे काम देखील चालू आहे. वेताळ दरवाजातून थोडंच पुढे आल्यावर दर्शन झाले चापडदान मारुतीरायाचे. आम्ही पोहोचलो की वाड्याचे अवशेष आहेत या ठिकाणी. लगेच तिथेच आपल्याला दिसेल तळजाई मातेचे मंदिर, तळजाई पाण्याचे टाके व श्रीराम मंदिर परिसर. तिथे दर्शन घेऊन पुढे लगेचच आपल्याला चुन्याचा घाणा बघायला मिळतो, आणि मग त्याला लागोलाग लागतो दुसऱ्या दरवाजाचा पायरी मार्ग. पण आमचा ट्रेकचा स्पीड बघता हा आमचा तिसरा दोस्त बोलला, तुमचा काय विषय नाही. मग तो बोलला, वा बाजूला, मी दाखवतो. त्याचा उत्साह बघून आम्हाला देखील प्रोत्साहन मिळालं. मग काय आम्ही पण भराभर वर चढलो. छाती फक्त फुटायची बाकी होती. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि समोर एकदम 2 कातळातून पायरी मार्ग दिसला. हा अनुभव जो आहे तो अगदी कधीही न विसरता येणार. मी तर आत्ताच बसल्या बसल्या ठरवून टाकलं की पावसाळ्यात एकदा तरी तिकोनाला येणारच. अशी मनाची गाठ बांधून मी निघालो महादरवाजाकडे. महादरवाजाच्या या बुरुजावरून दिसणारा हा मावळ मुलूक डोळ्यांची पारणे फेडणारा होता. आणि तसंच खाली बघितल्यावर मला 1 मिनिट असं जाणवलं, आपण मनाची गाठ बांधली की मृत्यूशी. हा झाला विनोदाचा भाग, पण खरंच हा अनुभव सुखद सोहळा आहे. हा सगळा मावळ प्रांत डोळ्यात साठवून मी गडाच्या आत प्रवेश केला, आणि लगेच डाव्या हाताला आपल्याला बुरुजाच्या आत एक छोटीशी निमुळती वाट दिसते. तिथून आत गेलो. हा माझा भाऊ माझ्या अगोदर तिथे बसून आत्ता ज्या भाषेत बोलायचं ते बाल्कनी व्ह्यू घेत होता. तिथून दिसणारा नजारा एकदम सुंदर आहे. तिथेच मागे पाण्याचे 3 टाके आहेत. मी जरा विचारात पडलो, यात पाणी येतंय कुठून. पुढे आल्यावर महादरवाजाच्या उजव्या बाजूला तटबंदीने पुढे निघालो. त्या तटबंदीवरून त्रिकोणाचा पहिला कोण पाहिला आणि पुढे निघालो. आता जायचं होतं वरच्या बुरुजावर, की ज्याची पडझड झाली, पण तटबंदी अजूनही शाबूत आहे. मग काय परत एकदा या पायऱ्यांवरून जीव सांभाळत सांभाळत वर आलो. बुरुजाच्या दरवाजातून हात पाऊल ठेवताच समोर दिसतंय महादेवांचे मंदिर. मंदिराच्या समोर पण पाण्याचे टाके दिसले, पण मला शंका वाटली की त्या काळी हे पाण्याचे टाके असतील की धान्य कोठारी. पण मग हा विचार बाजूला ठेवून मी मारली परत एक तटबंदीला चक्कर आणि आत गेलो महादेवाच्या दर्शनाला. पण आत जाताच मला दिसले भरपूर मित्रमंडळी. मग काय दर्शन घेतलं, त्यांच्यासोबत जरा गप्पा टप्पा हाणल्या. मग निघालो तिकोनाच्या दुसऱ्या कोणाच्या दिशेने. पुढे वाटेत जाता जाता परत एक खूप मोठं पाण्याचं टाकं दिसलं, जे बघून पोचलो दुसऱ्या कोणावर. या कोपऱ्यावरून मावळ मुलूक बघितला. आणि मग काय स्वारी काढली तिकोनाच्या तिसऱ्या कोणावर. इथून पण संपूर्ण मुलूक मैदान नजरेखाली येत होतं. तिथून निघालो किल्ल्याच्या या सर्वात उंच असणाऱ्या भागावर. वर पोचलो आणि मग काय एवढा सुंदर नजारा दिसत होता की म्हणलं बास,
एवढ्या उन्हातानात येऊन आपण चूक नाही केली. आता तुम्ही पण मस्त ड्रोनने घेतलेल्या नजाऱ्याचा आनंद घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.